काही काही वेळेला ना अगदी विशेषतः रविवारी सकाळी सागर संगीत स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो. सागर संगीत म्हणजे काय? चटणी, कोशिंबीर, आमटी, भाजी, पोळी, भात, साधं वरण. बापरे, बोलता बोलता सुद्धा दम लागला. मग अशा वेळेला एखादा असा छान खास पदार्थ असला पाहिजे की जो एक केला की सगळ्यांची पोटं भरली पाहिजे आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना तो आवडला पाहिजे. अशीच आजची रेसिपी आहे वालाची खिचडी. वालाची उसळ तर आपण नेहमीच करतो, पण वालाची खिचडी त्या मानाने आपण कमी वेळा करतो. म्हणूनच आजची खास रेसिपी वालाची खिचडी. चला तर मग झटपट स्वयंपाकघरात जाऊयात आणि पटकन वालाची खिचडी करूयात. येत आहे? आपण वालाची खिचडी करणार आहोत. त्याच्याकरता असे लांब तांदूळ घेतलेत, पण नेहमीचे तांदूळ घेतले तरी चालतील. फक्त फार मऊ होणारे तांदूळ नको बरं का. हे तांदूळ आपण 1.5 वाटी घेणार आहोत. त्याच्याकरता एक अर्धा तास हे तांदूळ आपण भिजत टाकलेत. अर्धा तास भिजवून तांदूळ झालेले आहेत. आपण चाळणीत ओतून त्यातलं सगळं पाणी काढून टाकणार आहोत. आता त्याबरोबर आपण हे वाल घेतलेले. हे वाल असे मोड आलेले आहेत. हे मी विकतच आणलेत बरं का आज. आणि ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. आणि आता आपण त्याची खिचडी करूयात. आता प्रथम आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात. त्याच्यात आपण कढीपत्ता घालूयात. त्याच्यात थोडीशी हळद. त्याच्यात हे आपण वाल घालून घेऊयात. आपण 1.5 वाटी तांदूळ घेतले. त्याच्याकरता आपण 1 वाटी आणि थोडे जास्त असे आपण वाल घातलेले. याला बिरडं असं सुद्धा म्हणतात बरं का. थोडेसे वाल आपण परतून घेतले. त्याच्यात आपण हे निथळलेले तांदूळ घालणार आहोत. 1 चमचा कमी लाल रंगाचं असं तिखट घातलेलं आहे. कारण जास्त लाल काश्मीरी तिखट घातलं तर याचा रंग बदलून जाईल, हो की नाही. थोडेसे कच्चे जिरे, चवीपुरतं मीठ, चिमूटभर दालचिनीची पूड, चिमूटभर वेलदोड्याची पूड, 1 चमचा धन्याची पावडर, 1 लहान चमचा गरम मसाला. यात आपण लसूण वगैरे सुद्धा घालू शकतो. आज काही आपण लसूण घातलेला नाही. कांदा लसूण, बिन कांद्या लसणाची अशी वालाची खिचडी आपण करतो. आता हे छान आपण परतून घेऊयात. एकीकडे पाणी उकळायला ठेवलं ते आपण घालून घेऊयात. मीठ नंतर घातलं तरी चालू शकतं, पण मग काय होतं, जे वाल असतात की नाही त्याला मीठ लागत नाही, म्हणून मी आधी घालते. 1.5 वाटी तांदूळाला आपण 3 वाट्या पाणी घातलं आहे. आणि त्याच्यात ही लहान अर्धी वाटी नारळाचं दूध घातलं. त्याने चव छान येते. नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं. त्याला छान एकदा उकळी आली की आपण झाकण ठेवूयात आणि मंद गॅसवर आपली खिचडी शिजवून घेऊयात. गॅस मात्र लहान केला आहे. बऱ्याच वेळेला असं मनात येईल की मग आपण ही कुकरमध्ये खिचडी केली तर चालेल का? तर कुकरमध्ये आपण ही खिचडी करू शकत नाही. कारण काय माहिती का, की ते जे वाल आहेत की नाही ते पटकन शिजतात. आणि कुकरमध्ये 2 जरी शिट्ट्या दिल्या तरी त्या वालाचा एकदम गाळ होऊन जाईल, म्हणजे खूप शिजतील. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वाल शोधावे लागतील. म्हणून नेहमी अशा पद्धतीने करावं. अगदी 15-20 मिनटामध्ये आपली खिचडी तयार होते. पाणी सगळं आटलं गेलं आहे. आता आपण बघूयात बरं का आपलं तांदूळ शिजलेत का. हे पाहे की नाही, अगदी छान शिजलेत. मध्ये 1-2दा मी ते हलवले होते. आणि मुख्य सारखं हलवायचं नाही, नाहीतर आपले तांदूळाचे तुकडे पडतात. त्याच्यावर आपण कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. आपली वालाची खिचडी तयार. आहे की नाही, सोपी आहे, झटपट आहे. आणि मुख्य म्हणजे उसळही करा, भातही करा, पोळ्याही करा, अजिबात नाही. एकत्र वालाची खिचडी केली की सगळ्यांना आवडते. आणि मुख्य म्हणजे वालामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्याची जी एक कडसर चव असते ना, तीही आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते. म्हणून एकदा तरी महिन्यातनं वालाची खिचडी करायला विसरू नका. अशा छान छान सोप्या, झटपट आणि मुख्य म्हणजे पूर्वीच्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आपल्या मित्रमंडळींना सुद्धा अनुराधा चॅनलबद्दल सांगायला विसरू नका बरं का. धन्यवाद.